दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी त्र्यंबकेश्वर शहरातील जव्हार रोड परिसरात भगवतीनगर कमानीजवळ युवक नामे निलेश रामचंद्र परदेशी यास त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमिनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून त्याच्या अज्ञात सहकाऱ्यांच्या मदतीने निलेश परदेशी याच्यावर गोळीबार करून त्यात जीवे ठार मारले म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाडे यांचे पथकांचा गुन्हा घडल्यापासून सतत त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर तसेच पालघर जिल्ह्यातील खेडोपाड्यांमध्ये अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू होता। तपासादरम्यान मयत व्यक्तीचा पूर्व इतिहास व त्याचे सध्याचे दैनंदिन व्यवहारांबाबत गोपनीय माहिती घेण्यात आली। तसेच त्याचे नजीकचे मित्र, नातेवाईक व अंबकेश्वर शहरातील नागरिकांकडे याबाबत सखोल चौकशी करण्यात आली। त्यावरून गोपनीय माहिती काढून मयतास ठार करणारे गुन्हेगार हे मोखाडा व अंजनेरी शिवारातील असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातून खालील संशयितांना ताब्यात घेतले। ज्ञानेश्वर सोमनाथ डगळे वय 25 वर्ष, सुरेंद्र अनंता जोगारे वय 24 वर्ष, विठ्ठल सोनू बदादे वय 30 वर्ष। ताब्यात घेतलेले वरील तीनही संशयितांकडे तपासाचे कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता त्यांनी व त्याचे इतर साथीदार यांनी डिसेंबर महिन्यात 21 तारखेला सायंकाळच्या सुमारास त्र्यंबकेश्वर ते जव्हार रोड परिसरात यातील मयत इसम नामे निलेश रामचंद्र परदेशी हा त्याचे मोटारसायकलवरून जात असताना भगवतीनगर कमानीजवळ त्याचे अंगावर गोळ्या झाडून त्यास जीवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे। यातील वरील तिन्ही आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून वरील घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात येत असून पुढील तपास चालू आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।